करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारी. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र आता भूभागावर सरकू लागलं असून आता ते झारखंड छत्तीसगडच्या दरम्यान पोहोचलं आहे. त्याचा विदर्भात काही परिणाम होतोय. त्याचबरोबर आपण हेही बघतो की मध्य प्रदेश आणि जवळपास दिल्लीपर्यंत हे पावसाचं वातावरण पोहोचलं आहे. पश्चिमी शाखा कमजोर असल्यामुळे घाट माथ्यावर किंवा कोकणात अतिशय हलक्या सरी होत आहेत, फार प्रभाव नाही. महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती बघता आता केवळ 87% पावसाचं प्रमाण झालेलं आहे आणि हे तसं चिंताजनक आहे. यामध्ये वाढ होईल तो भाग वेगळा. एकदम असमान वितरण आहे. हिंगोली आणि नंदुरबार हे 2 जिल्हे असे आहेत ज्या ठिकाणी अतिशय मोठी घट आहे, म्हणजे दुष्काळी परिस्थिती आहे असं ज्याला आपण म्हणू शकतो. तर त्या पाठोपाठ गडचिरोलीमध्ये, चंद्रपूरमध्ये किंवा इकडे बीड, जालना, लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पावसाची घट आहे आणि त्यामुळे हा विभाग देखील दुष्काळाच्या छायेखाली आहे. वाशिम किंवा इतर जे जिल्हे आहेत विदर्भामधील याही ठिकाणी 40% घट आहे. त्यामुळे धुळ्यामध्ये देखील 30-32% घट आहे. तर आपण जर केवळ कोकण किनारपट्टीचे काही जिल्हे सोडले आणि घाटमाथ्यावरील जिल्ह्यांचा पश्चिम भाग सोडला तर महाराष्ट्रात फार समाधानकारक परिस्थिती सध्या नाही. दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये आहे. मध्य महाराष्ट्रात किंवा पर्जन्यछायेच्या प्रदेशातही त्याचा फटका बसला आहे. देशातील स्थितीचा देखील आपण अंदाज घेत असतो आणि यामध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवतं की जवळपास 24% घट, म्हणजे आता देशामध्ये 76% पावसाची नोंद आहे. यामध्ये पावसाचं प्रमाण वाढलं तर हे प्रमाण सुधारेल, अन्यथा यामध्ये घट वाढत जाईल आणि एल निनोमुळे पडणारा दुष्काळ हा स्पष्ट जाणू लागला आहे. कोणत्याही राज्यांमध्ये फार समाधानकारक अशा प्रकारची पावसाची परिस्थिती नाही. या ठिकाणी आपण 15 तारखेच्या अंदाजाविषयी बोलतोय. कोकण किनारपट्टीला काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि इतरत्र अतिशय तुरळक अशा प्रकारचा पाऊस आपल्याला अनुभवायला मिळाला आहे. महाराष्ट्रात पाऊस झाला आहे, परंतु अतिशय विरळ स्वरूपामध्ये आणि सामान्य अशा स्वरूपाचा तो पाऊस आहे. त्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. केवळ ओरिसामध्ये पावसाचं प्रमाण अधिक होतं, म्हणजे गुजरात, महाराष्ट्र आणि काही इतर राज्यात हलक्या फुलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. आज 17 तारखेला भारतीय हवामान खात्याकडून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे, जो कालपर्यंत दिलेला नव्हता. अजूनही आपल्याला दिसतंय की तामिळनाडूमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. पूर्वेकडील राज्यांमध्ये पाऊस वाढतोय. एक कमी दाबाचं क्षेत्र पुढे सरकतंय आणि या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हे पावसाचं प्रमाण वाढतंय. मराठवाडा आणि विदर्भामध्ये 18 तारखेला पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. 19 तारखेला विदर्भात केवळ येलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र उत्तर पूर्व भारताच्या उत्तरेला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, म्हणजे त्या भागात पाऊस अधिक होईल असं भारतीय हवामान खात्याचं मत आहे. तीच परिस्थिती जवळपास मध्य प्रदेशपर्यंत 20 तारखेला दिसते. 21 तारखेपासून हे पावसाळी वातावरण उत्तरेला सरकून जाईल. दक्षिणेला फारसं पावसाळी वातावरण असणार नाही, पश्चिमेलाही फारसं पावसाळी वातावरण असणार नाही. याचाच अर्थ फारसं समाधानकारक वातावरण जुलैमध्ये नाही असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. तीच परिस्थिती आपण 22 तारखेलाही बघतो. मुळातच भारतीय हवामान खात्याचा अंदाज हा GFS मॉडेलवर आधारित असतो, हे आपण लक्षात घ्या. आपण बघतो की सी सरफेस टेम्परेचर हे सातत्याने यामध्ये वाढ होते. या माध्यमातून पॅसिफिक महासागराचं
पूर्वेकडील तापमान वाढत असून त्याच्यावर एलिनोचा प्रभाव आपल्याला या ठिकाणी स्पष्ट जाणवतोय आणि हे अनेक वर्षापासून आपल्याला या बाबी जाणवत आहेत. त्याच पद्धतीने हिंदी महासागराचं तापमान जर पूर्वेकडून वाढलं तर आपल्याला त्या ठिकाणी वीक आयोडी बघायला मिळतो, तर जर पश्चिमेकडून वाढलं तर स्ट्रॉंग आयोडी बघायला मिळतो. त्या पद्धतीचं अंदाजे आपण बघणार आहोत. आपण काही बाबी या ठिकाणी समजून घेतल्या तर आपल्याला हिंदी महासागरामध्ये जे तापमान मोजलं जातं त्याला आयोडी हा घटक महत्त्वाचा आहे. तर पॅसिफिक महासागरातील तापमानाला, सरफेस तापमानाला आपण निनो हा घटक महत्त्वाचा आहे. सध्या आपण जर 12 जुलैचं नोंद बघितली तर 0.6 हे तापमान दाखवण्यात आलेलं आहे आणि आयोडी सध्या न्यूट्रल कंडिशनकडे आहे, तर तो शक्यतो पॉझिटिव्ह साईडला झुकेल अशा प्रकारचा कयास आहे. ज्याला आपण एलिनो, सुपर एलिनोची मोठी चर्चा बघतो, तर हे तापमान देखील 12 जुलैला जे काही रीडिंग मिळालेलं आहे त्यानुसार 1.47 पर्यंत पोहोचलेलं आहे आणि तीव्र किंवा स्ट्रॉंग एलिनोकडे आपण आता झुकलो आहोत. त्याचे परिणाम जग बघतंय, त्याचे परिणाम भारतावर देखील झाले आहेत. सध्या आपण जर हिमालयातील परिस्थिती बघितली तर ज्या ठिकाणी सातत्याने बर्फाचं आच्छादन असायचं त्या ठिकाणी वाढत्या जागतिक तापमानामुळे बर्फ वितळतंय आणि त्यामुळे बर्फाचं आच्छादन या ठिकाणी कमी होतंय. हे भविष्यातील जलवायू संकट ज्याला आपण म्हणतो हे मोठ्या प्रमाणात वाढण्याचे संकेत आहेत. GFS मॉडेलचा आपण झटपट अंदाज बघूयात. थोडं विदर्भाच्या पूर्व भागामध्ये, कोकणामध्ये आणि मराठवाड्याच्या मध्य भागात थोडं किरकोळ पावसाळी परिस्थिती दाखवली जाते, फारसं प्रभावी वातावरण नाही. विदर्भाच्या पूर्व भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं, मात्र महाराष्ट्रात GFS मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये थोडं प्रमाण हे 22 तारखेला असण्याची शक्यता आहे. 22 तारखेपर्यंत किंवा 23 तारखेलाही थोडं वातावरण दाखवलं जातं आहे. महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती 24 तारखेला वाढू शकते असा अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भात थोडं पावसाळी वातावरण आणि दक्षिण कोकणात पावसाळी वातावरण 25ला दाखवण्यात आलं आहे, मात्र फारसं पावसाळी वातावरण GFS मॉडेलने दाखवलेलं नाही. मात्र 25 तारखेनंतर GFS मॉडेलच्या अंदाजानुसार पाऊसमानात सुधारणा दाखवण्यात आली आहे. आज विदर्भ आणि कोकण पावसाळी प्रमाण वाढू शकतं. मराठवाड्यातही काही ठिकाणी आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. यामध्ये सोलापूर, बीड, अहिल्यानगर पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणीमध्ये, त्याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये देखील किंवा नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये पावसाळी प्रमाण वाढू शकतं आणि कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावरील पश्चिमी भागात जिल्ह्यांच्या पावसाचं प्रमाण आहे. यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्याच्या पश्चिमी भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. 18 तारखेला थोडं मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण आहे. 19 तारखेलाही पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण आहे. महाराष्ट्रात उर्वरित भागात स्थानिक वातावरण असेल. 20 तारखेला स्थानिक वातावरणात आणि कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वरूपात ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल. 21 तारखेला थोडं मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहील. थोडं पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. 22 तारखेला थोडं महाराष्ट्रात खास करून सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर दक्षिण, पुणे पूर्व, सातारा पूर्व आणि सांगली पूर्व भागात पावसाचं प्रमाण कमी होईल. कोकणात आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असं थोडं पावसाळी प्रमाण राहण्याची शक्यता आहे.
23 तारखेला एका वादळी प्रणालीमुळे विदर्भाच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान कोकणातील पाऊस पुन्हा एकदा हलकासा कमी होण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण घटत आहे. 24 तारखेला विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्ध्याच्या उत्तरेला थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. तसा विदर्भातील बहुतांश जिल्हे कमी पर्जन्याचे आहेत. त्यामुळे या पावसाचा किती आधार होतोय ते बघणं आवश्यक आहे. 25 तारखेला उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, त्यानंतर मग अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या सर्व जिल्ह्यामध्ये, वर्धा आणि यवतमाळचा काही भाग, अगदी नाशिकच्या काही भागामध्ये, मध्य प्रदेशवर जी सिस्टम जाणार आहे वादळी प्रणाली, त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जाणवेल. कोकणातही पावसाचं प्रमाण थोडं वाढू शकतं. 26 तारखेला जसंही ही वादळी प्रणाली कोकण किनारपट्टीला सरकेल किंवा अरबी समुद्राकडे सरकेल, तसंही कोकणात मुसळधार पावसाची शक्यता पहिल्यांदा व्यक्त करण्यात आली आहे. ज्या पद्धतीचा पाऊस आपण जुलैच्या पहिल्या आठवड्यात बघितला होता, त्याच पद्धतीचा पाऊस थोड्याफार फरकाने या ठिकाणी होईल. गुजरातमध्ये मात्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, सुरत वगैरे भागात. त्याचा फायदा थोडा आपल्याला नाशिक पश्चिम, नंदुरबार, त्याचबरोबर पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अगदी मुंबईपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा अतिवृष्टीची किंवा तीव्र पावसाची, अतिमुसळधार पावसाची शक्यता वाढते. 27 तारखेलाही कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वाढला आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात सुद्धा दरम्यानच्या काळात पावसाची शक्यता वाढली आहे. 26 तारखेला देखील आपण महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पाऊस बघतो आहोत. म्हणजे एक स्पष्ट होतंय, 25 तारखेनंतर महाराष्ट्रातील स्थानिक वातावरणाचा प्रभाव कायम राहणार आहे. कोकणात मुसळधार पाऊस राहणार आहे. 29 तारखेला पुन्हा एकदा पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी प्रमाण वाढेल. स्थानिक वातावरण महाराष्ट्रात अंतर्गत भागात राहील, जे पिकांना जीवदान देण्यासाठी आवश्यक आहे. 30 तारखेला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून, मग विदर्भाचा उत्तरेकडील भाग, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहील. थोडं मराठवाड्याचा दक्षिणी भाग, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कमी राहील. आपला अंदाज शेवटापर्यंत पोहोचला आहे जुलैच्या. कोकणामध्ये जुलै सातत्याने हलक्या ते मध्यम काही मुसळधार पावसाची शक्यता वाढते. स्थानिक स्वरूपात सुद्धा वातावरण महाराष्ट्रात राहील. त्यामुळे जुलै उरलेला कालावधी पावसाळी राहण्याची शक्यता आहे. जेव्हा आपण एकत्रित अंदाज पुढील उरलेल्या जुलैचा बघतो, तेव्हा मात्र आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी काही संकेत आलेले आहेत. महाराष्ट्राचा थोडा भाग अमरावतीपर्यंतचा, या ठिकाणी थोडं प्रमाण जास्त राहील पावसाचं. त्यानंतर कोकण किनारपट्टीला देखील पावसाचं प्रमाण दरम्यानच्या काळात अधिक राहण्याची शक्यता आहे. थोडं उत्तर मराठवाडा आणि म्हणजे याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि उत्तर महाराष्ट्र यामध्येही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शिवाय एक समाधानाची बाब म्हणजे या काळात पश्चिम महाराष्ट्रात देखील आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, मध्य महाराष्ट्रातही पावसाची चांगली नोंद होणार आहे. त्यामुळे हा उरलेला कालावधी महाराष्ट्रासाठी समाधानकारक आहे. या ठिकाणी देखील आपण संपूर्ण जुलैचा उरलेला कालावधी 31 तारखेपर्यंत जर बघितला, तर थोडं विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण हे प्रभावी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाकी भागातही पाऊस होईल, गरजेपुरता पिकांना जीवदान देणारा पाऊस होईल असा अंदाज आहे. एकूण भारतामध्ये देखील सर्वदूर पावसाची शक्यता आहे. सध्या आपण झटपट अंदाज जर बघितला तर आज 17 तारखेला कोकण किनारपट्टीला हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. उर्वरित घाटमाथ्यावर देखील पावसाची शक्यता आहे. अगदी सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, नाशिक
या भागातही पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर हे पाऊस प्रमाण थोडं मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे. विदर्भातही खास करून पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे आणि थोडं आज उशिरापर्यंत विदर्भ मराठवाड्यात पाऊस होऊ शकतो. पावसाचं प्रमाण 18 तारखेला देखील काही प्रमाणात महाराष्ट्रात राहील, परंतु थोडा प्रभाव हा विदर्भाकडे सरकतोय. महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण थोडं हलकंसं कमी दाखवण्यात आलंय. या प्रमाणात पुन्हा 19 तारखेला वाढ दाखवण्यात आलेली आहे. म्हणजे 18 तारखेला पुन्हा पावसाचं प्रमाण वाढेल कोकणामध्ये आणि स्थानिक स्वरूपाचं महाराष्ट्रातलं वातावरण देखील अतिशय उत्तम असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी जो पाऊस होतोय, मग खास करून आपण सोलापूर, बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना या भागात आपण पाऊस होताना बघतो. तर हे पावसाचं प्रमाण आपल्याला 20 तारखेपर्यंत सातत्याने चालू राहणार आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं सातत्य हे जवळपास 20 तारखेपर्यंत कायम आहे. पुढे हे पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आपण काही व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली आहे. मराठवाड्याच्या थोडं हे वातावरण उत्तरेला सरकणार आहे. म्हणजे थोडं उत्तर मराठवाडा, विदर्भ, थोडंफार उत्तर महाराष्ट्र असं सरकण्याची शक्यता आहे. कोकणात मात्र हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. म्हणजे थोडक्यात मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस 21 तारखेनंतर कमी होईल आणि तो थोडा उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे. तसंही पावसाचं प्रमाण विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल आणि वाऱ्याचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे 21-22 नंतर पुन्हा आपल्याला त्याला पावसाचा खंड म्हणता येणार नाही, परंतु वादळी वारे असतील, आजूबाजूने एक सिस्टम जाते, त्या सिस्टमचा परिणाम 25 तारखेपासून उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणामध्ये जाणवण्याची शक्यता आहे. 26 तारखेला आपण बघतो ही सिस्टम सुरतच्या दरम्यान अरबी समुद्रात सरकल्यामुळे कोकण किनारपट्टीत मुसळधार पावसाचा प्राथमिक अंदाज आलाय. ह्याच दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात सुद्धा अंतर्गत भागात सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता अगदी विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी असेल, परंतु ती भाग बदलत असणार आहे, सर्वदूर असणार नाही. म्हणजे आपण जर जुलैचा उरलेला काळ बघितला तर स्थानिक स्वरूपाचं वातावरण सातत्याने बनणार आहे. म्हणजे आपल्याला असं दिसते की यापूर्वी 28 तारखेनंतर हे वातावरण दाखवलं जात होतं. आता मात्र 25-26 तारखेपासूनच पुन्हा स्थानिक वातावरणाची वाढ होईल. म्हणजे केवळ 21, 22, 23 आणि 24 हे 3-4 दिवस पावसाचं प्रमाण स्थानिक स्वरूपात कमी होईल आणि त्यानंतर ते पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रासहित वाढेल, अशा प्रकारचा अंदाज आहे. आपण 28 तारखेला बघतो स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात राहील, परंतु ज्या भागात हा पाऊस पडेल त्या ठिकाणची परिस्थिती किंवा सुधारण्याची शक्यता आहे. 29 तारखेला देखील स्थानिक स्वरूपाचं अतिशय चांगलं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. अगदी पश्चिम महाराष्ट्रापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत, कोकणात देखील फार मोठे पाऊस जरी झाले नाही तर हलके ते मध्यम स्वरूपाचे पाऊस आपल्याला पुढे सातत्याने बघायला मिळतील. तीच परिस्थिती आपल्याला 30 तारखेला आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस 30 तारखेला थोडा कमी होतोय. स्थानिक स्वरूपाचं वातावरण 31 तारखेपर्यंत राहणार आहे. त्यामुळे एकूणच फार मोठे पाऊस नाही, केवळ कोकणामध्ये 25, 26, 27ला थोडा पाऊस दाखवला जातोय, उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि थोडे पूर्व विदर्भात पाऊस होऊ शकतात. या पलीकडे जुलैमध्ये फार मोठे पाऊस नाहीत, परंतु स्थानिक वातावरण सातत्याने असल्यामुळे ठिकठिकाणी जे काही पिकं पेरलेली आहेत त्यामध्ये सावली राहणार आहे, फार कडक ऊन राहणार नाही आणि पर्यायाने वाऱ्याचा वेग थोडा कमी राहील आणि स्थानिक वातावरणाचा पाऊस होत राहणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.